नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 14 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असणार आहे की नुकतेच आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, लापता लेडीज. हे जे काही चित्रपट आहे ते आयफा अवॉर्ड्स 2025 या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आयफा अवॉर्ड सोहळा झालेला आहे त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स. याचं हे 25व्या क्रमांकाचं एडिशन होतं, जे की राजस्थान राज्यामधील जयपूर या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि यासाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही आयफा अवॉर्ड सोहळा आहे ते दुसऱ्यांदा या सोहळ्याचं आयोजन हे भारतामध्ये होत आहे. या अगोदर 2019ला या आयफा अवॉर्डचं आयोजन मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला कार्तिक आर्यन भूलभुलैया 3 या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे नितांशी गोयल लापता लेडीज या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत किरण राव लापता लेडीज. त्यासोबतच आपल्याला अजून एक नाव लक्षात ठेवायचं आहे चंद्रिका टंडन यांचं, ज्या की भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार आहेत. यांना 2025 सालासाठी ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्यांचा संगीत अल्बम आहे त्रिवेणी, यासाठी हे ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे आपण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कायदा सचिव पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अंजू राठी राणा या कायदा सचिव पदावर नियुक्त होणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्या ज्या काही अंजू राठी राणा आहेत त्या भारतीय विधी सेवा अधिकारी आहेत आणि नुकतंच त्यांची कायदा किंवा विधी सचिवपदी नियुक्त करण्यात आलेली आहे. आणि या पदावर पहिल्यांदाच एका महिलेला नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यापूर्वी दिल्ली सरकारमध्ये या अंजू राठी राणा यांनी 18 वर्ष सरकारी वकील म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर हे यांच्याविषयी काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच ज्या इतर महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी. CRPFचे प्रमुख अनिश दयाल सिंग. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख बनले आहेत B श्रीनिवासन. SPGचे प्रमुख आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रजकोत्र. NDRFचे प्रमुख पियुष आनंद. NCBचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. तसेच भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. तसेच नुकतंच अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार आणि इस्रोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत V नारायणन. त्यासोबतच आपल्याला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या बनल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, रामसर पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या भारतीय कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जयश्री व्यंकटेसन या रामसर पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही रामसर पुरस्कार आहे ते डॉक्टर जयश्री व्यंकटेसन यांना आर्द्रभूमीच्या विवेकपूर्ण उपयोगासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे.
आणि हा जो काही पुरस्कार आहे ते जिंकणाऱ्या त्या पहिले भारतीय ठरले आहेत. तर हे मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे ते कोणाद्वारे देण्यात आलेला आहे, तर नाव लक्षात ठेवायचं आहे. रामसर सचिवालय जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे, यांच्याद्वारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या केअर एज जे ट्रस्ट आहे त्याच्या त्या संस्थापक आहेत. याची सुरुवात 2000 साली झालेली आहे, जे की चेन्नई या ठिकाणी आहे. याचं कार्य काय आहे या संस्थेचं, तर जैवविविधता संरक्षण संबंधी कार्य करणारी एक ट्रस्ट आहे. त्यामध्ये त्या सहसंस्थापक आहेत. तसेच हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, की या संस्थेला किंवा ट्रस्टला 2009 साली केंद्र सरकारचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यासोबतच रामसर जे स्थळं असतात त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत तामिळनाडू या राज्यामध्ये आणि त्यांची संख्या 20 इतकी आहे. आणि भारतामध्ये एकूण रामसर स्थळ किती आहेत असं जर विचारलं तर त्यांची संख्या लक्षात ठेवायची आहे 89. तसेच नवीन रामसर स्थळांची घोषणाही करण्यात आलेली आहे. ते 4 नवीन रामसर स्थळे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर पहिलं आहे उधवा सरोवर जे की झारखंड या राज्यात आहे. खेचे ओपलरी सिक्कीम या राज्यात आहे. तिसरं आहे सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य जे की तामिळनाडू या राज्यात आहे. आणि चौथं आहे थेरथंगल पक्षी अभयारण्य, हे सुद्धा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच दिल्ली सरकारने ही महिला समृद्धी योजना सुरू केलेली आहे किंवा त्याला मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये आर्थिक मदतही दिली जाणार आहे. आणि याचे लाभार्थी असण्याचं वय असणार आहे 18 वर्ष ते 60 या वयोगटातील ज्या महिला असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. तसेच ज्या महिलांचं फॅमिली इन्कम 3 लाखपेक्षा कमी असेल त्यांना या योजनेचा लाभ हे मिळणार आहे. तर हे पॉईंट आपल्याला या योजनेविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच दिल्लीचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. दिल्ली भारताची राजधानी आहे. तसेच हा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि सध्या नवीन मुख्यमंत्री बनल्या आहेत रेखा गुप्ता. तसेच महिलांविषयक काही महत्त्वाच्या योजना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. महतारी वंदन योजना छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातात. लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे 1,000 रुपये महिलांना दिले जात असतात. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि ही बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देणारी ही योजना आहे. त्यानंतर आहे लाडकी बहीण योजना जी की मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना झारखंड या राज्यामध्ये. हर घर हर गृहिणी योजना ही हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. याद्वारे सरकार 500 रुपये गॅस सिलेंडर खरेदीसाठी महिलांना देत असतात. त्यानंतरची योजना आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत महिलांविषयक, ज्या आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सुरू झाले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांदरम्यान हे खंजर नावाचा सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. या सैन्य अभ्यासाचं हे 12व्या क्रमांकाचं एडिशन आहे, जे की भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये सुरू झालेलं आहे. किर्गिस्तान या देशामधील बिश्केक या ठिकाणी. याचा कालावधी असणार आहे 10 मार्च ते 23 मार्च. यामध्ये भारताकडून पॅराशूट रेजिमेंट जे आहे, जे की स्पेशल फोर्स आहे, त्याने भाग घेतलेला आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच किर्गिस्तान विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे बिश्केक आणि चलन आहे किर्गिस्तानियन सोम. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास पार पडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.
तर पहिला आहे डेव्हिल स्ट्राईक, जे की भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. त्यानंतर आहे इकोवेरियंट सैन्य अभ्यास, जे की भारत आणि मालदीव या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे, मालदीव या देशामध्ये. सायक्लॉन सैन्य अभ्यास भारत व इजिप्त, जे की राजस्थान या राज्यामध्येच पार पडलेला आहे. विंग्ड रायडर्स सैन्य अभ्यास भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. त्यानंतर आहे ला पेरूस सैन्य अभ्यास, जे की बहुपक्षीय सैन्य अभ्यास होता, जे फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. आणि हे बहुपक्षीय सैन्य अभ्यास असल्यामुळे वेगवेगळ्या देशांनी यामध्ये सहभाग हा घेतलेला होता. त्यानंतरचा आहे कोमोडो सैन्य अभ्यास, हा सुद्धा बहुपक्षीय सैन्य अभ्यास होता, जे की इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतरचा आहे ट्रॉपेक्स 25, जे की भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दल यांचा हा संयुक्त सैन्य अभ्यास झालेला आहे, जे की हिंद महासागर या ठिकाणी पार पडलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कॅनडाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मार्क कार्नी हे कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा आणि चलन आहे कॅनेडियन डॉलर. त्यासोबतच इतर देशांचे प्रमुख जे नव्याने बनलेले आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आयर्लंड या देशाचे प्रमुख बनले आहेत मायकेल मार्टिन, घानाचे पंतप्रधान जॉन महामा, फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत फ्रँकाईस बायरो, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम, व्हिएतनामचे प्रमुख बनले आहेत लुओंग कोम, श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत हरिनी अमरसूर्या, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके, थायलंडचे पंतप्रधान बनले आहेत पेटांगटर्न शिनावात्रा, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान बनले आहेत मुहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. हे महत्त्वाचे इतर पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 10 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी हा 10 मार्चला दिवस साजरा केला जातो. तसेच इतर काही महत्त्वाचे दिनविशेष जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस, 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन दिवस आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात असतो आणि 10 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हे अत्यंत महत्त्वाचे दिनविशेष आपल्या परीक्षेसाठी ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, बेंगलुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डॉक्टर मनमोहन सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच 6वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच संरक्षण मंत्रालयाकडून शौर्य वेदनाम उत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बिहार या राज्यामध्ये हे संरक्षण मंत्रालयाकडून शौर्य वेदनाम नावाचं उत्सव आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्यात प्रोजेक्ट हिफाजत सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पंजाब या राज्यामध्ये हे प्रोजेक्ट हिफाजत सुरू करण्यात आलेला आहे महिलांच्या सुरक्षेसाठी. त्याविषयी सुद्धा आपण काल चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच मुशफिकुर रहीम या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली, तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 14वा क्रमांक या इंडेक्सनुसार भारताचा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, बालकांचे लसीकरण योग्य रीतीने करता यावे यासाठी कोणत्या राज्यात राईज ॲप लॉन्च करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे राईज नावाचं ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच भारताची अंतराळ मोहीम चांद्रयान-4 कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की किती चांगल्या प्रकारे तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यासही करत आहात आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे आपण होमवर्क म्हणून तुम्हाला देत असतो.
म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या होमवर्क क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. 2027 या वर्षापर्यंत भारत चंद्रयान-4 मोहीम लॉन्च करणार आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारी जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच जे इंस्टाग्राम आणि जे व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.